डोळे बंद करूया, प्रार्थना करू. परमेश्वरा धन्यवाद, आज तू आम्हाला एकत्र केलंय. तुझे उपकार मानतो, तुझी भक्ती करतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वरा आम्हाला विश्वास आहे की आज जर आम्ही या ठिकाणी आलोय तर आज दे बाप्पा तू आज आमच्याशी बोलशील. आज तू आम्हाला स्पर्श केलेला आहे, आज तू आम्हाला पाहिलेला आहे आणि त्याचं प्रतिफळ माझ्या देवा तू आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू आज आम्हाला रिकामं नाही जायचं, मोकळ्या हाताने नाही जायचं. आज तू आमच्याशी बोल प्रभू. आजच्या दिवसाचं प्रतिफळ तू आम्हाला दे प्रभू. आशेने आम्ही तुझ्या जवळ आलोय. बायबल सांगते जे आशा ठेवतील ते कधी लाजवले जाणार नाही. प्रभू येशू आज तुझ्या लेकरांशी बोल, तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर, त्यांच्या हृदयाची इच्छा पूर्ण कर, त्यांच्या जीवनातल्या निराशा दूर कर, हर एक चिंता दूर कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून माझ्या देवा तू आई. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज एका वचनाकडे आपण पाहणार आहोत. बायबल मध्ये दिले, जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर विश्वासाने आम्हाला प्रभू मध्ये आनंद करायचे. काय करायचे? प्रभूमध्ये आनंद करायचे. एका ह्या वचनात आपण एक गोष्ट शिकणार आहोत. दुष्काळात पेरणी करा. काय? दुष्काळात पेरणी करा. दुष्काळात पेरणी करा. दुष्काळात आपण जगामध्ये पेरणी करतो का कोणी? पाऊस पडल्याशिवाय नाही. पण वचनात आपण पाहणार आहोत दुष्काळात पेरणी करा. जेव्हा काहीच नसतंय ना त्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवून देवामध्ये आनंद करायचा. आज आपण वचनातून शिकणार आहोत. होऊ शकतं आज तुमच्या जीवनामध्ये काहीच तुमच्या मनासारखं होत नसेल. आज तुमच्या जीवनात निराशा असतील, चिंता असतील, अनेक सगळ्या अडचणीतून तुम्ही जात असाल. पण आज एक गोष्टीचा विश्वास ठेवायचा आहे. सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभूमध्ये मला आनंद करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा वचनामध्ये पाहणार आहोत आपण. हबकुकचं वचन काढूया. हबकुक सफरण्याच्या अगोदर जखऱ्यानंतर सफरण्या. आपण जो नवा करार आहे त्याच्या अगोदर मलाकी येतोय, मलाकी नंतर जखरिया येतं, जखरियाचं सफरण्या येतं, सफरण्याच्या नंतर हबकुक येतं. जो नवा करार आहे, नवा करार नंतर त्याच्या अगोदर मलाकी. जुन्या करारामध्ये आपण पाहत आहोत मलाकी. हबकुक काढलं. हा हबकुक हा संदेष्टा होता. तो देवाविषयी काय सांगत आहे आपण बघणार आहोत. काढलं वचन आणि वचनात दिले 3रा अध्याय, हबकुकचा अध्याय 3रा अध्याय आणि 17 वचन. सगळ्यांनी वचनाकडे पहा आणि ऐका. आणि विशेष म्हणजे ते वचन लक्षपूर्वक ऐका. ते वचन कधी तुमच्या हृदयातून जाऊ देऊ नका. ठीक आहे? लक्षपूर्वक ऐका. हबकुक 3रा अध्याय आणि 17 वचन. जरी अंजिराचे झाड फुलले नाही, द्राक्षवेलीला काही उपज नसला, जैतुनाचे फळ थकले असले, शेताने काही अन्न दिले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले आणि गोठ्यात काही गुरे उरली नाही, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करीन. मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठाई हर्ष करीन. कारण परमेश्वर प्रभू माझे बळ आहे आणि तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करीतो आणि तो मला माझ्या उंच स्थानावर चालवीन आणि तो मला माझ्या उंच स्थानावर चालवीन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचा संदेश असा म्हणत आहे, अंजिराला झाड फुललंच नाही, खूप दिवस पाणी जरी दिले तरी फुललं नाही, किंवा द्राक्षवेलीला काहीच उपज आला नाही. द्राक्षवेलीला काहीच द्राक्ष पण आले नाही. मी द्राक्ष लावले पण काहीच द्राक्ष आले नाही. जैतुनाचं फळ पण थकले आहे. शेताला काहीच अन्न दिले नाही, शेताने पण काही अन्न दिले नाही. कळप पण वाड्यातून नाहीसे झाले आणि गोठ्यात काही गुरे पण उरले नाही, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन. तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन. मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठाई काय करेन? हर्ष करेन. उल्हास करेन.
19 कारण तो माझे बळ आहे. तो माझं काय आहे? बळ आहे. आज हे वचन प्रभूने आपल्याला का दिले की देवावर आपण अशा प्रकारे प्रेम करायचं. भलेही आज माझ्या जीवनात माझ्या मनासारखं काही झालं नाही, भलेही आज माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, पण एक गोष्ट आम्हाला ह्या वचनातून शिकायचं आहे. मी देवाच्या ठाई काय करेन? आनंद करेन, मी हर्ष करेन. त्याला म्हणे प्रभू तू माझ्या जीवनाचं बळ आहेस आणि तू मला उंच स्थानावर चालवेल. आता सध्या काहीच माझ्या मनासारखं होत नाही, पण मी आनंद करेन. कारण आपल्याला कळते की एक देव आहे, तो माझी प्रार्थना ऐकेल, तो माझ्या जीवनामध्ये माझी परिस्थिती बदलेल, तो माझ्या जीवनातल्या इच्छा पूर्ण करेल, माझ्या हृदयातली इच्छा पूर्ण करेल. आणि सध्या अजून काहीच होत नाहीये आणि त्यामुळं मी देवावर विश्वास ठेवायचा सोडला आणि मी देवापासून दूर गेलो आणि मी देवामध्ये आनंद केला नाही, तर काय होणार आहे? काहीच नाही होणार. पण जर मी विश्वास ठेवला आणि मी जर देवाच्या काहीही माझ्या मनासारखं होत नसताना मी प्रभूला म्हटलं प्रभू मला तुझ्यामध्ये आनंद आहे, मी तुझ्या ठाई हर्ष करेल, मी तुझ्या ठाई आनंदित करेल. बायबल सांगतो ती व्यक्ती आशीर्वादित होईल. का? कारण तिने असं पाहिलं नाही की सगळं काही मनासारखं झाल्यावरच मी विश्वास ठेवेल, असं तिने म्हटले नाही. प्रभू काही मनासारखं जरी झालं नाही तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि आनंद करेल. अशी व्यक्ती देवाला आवडते. अशी व्यक्ती देवाला आवडते. आणि म्हणून बायबल सांगते की देवाचं जे वचन आहे हे वचनामध्ये असं दिलेलं आहे की ते पूर्ण होतच आमच्या जीवनामध्ये. काय होतं? ते पूर्ण होतच आमच्या जीवनामध्ये. ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. मागच्या वेळेस मी सांगितलं की देवाचं वचन बी आहे. बी जसं जमिनीवर आपण रोपतो किंवा त्याची पेरणी करतो आणि मग त्यानंतर त्याला हळूहळू अंकुर येतात, नंतर पाला येतो, नंतर झाड उगवतो, नंतर त्याचे फळ आपल्याला मिळतात खायला. कोणीही आदल्या दिवशी झाड लावून दुसऱ्या दिवशी फळ खाल्लंय का? नाही. काही झाडांना 3 वर्ष थांबावं लागतंय, होय ना? फळ येण्यासाठी थांबावं लागतं की नाही? पण त्या फळ येईपर्यंत मला आनंद करायचे. आमेन. फळ येईपर्यंत आनंद करायचा आहे. झाडाला कापून टाकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं अजून एक वचन काढूया आपण. योएलचं पुस्तक आपण नाही होशे काढूया. जसा योएल म्हणजे शेवटचा अध्याय, होशेचं शेवटचा अध्याय काढूया वचन. होशे 14वा वचन, 14वा अध्याय. होशे योएलच्या जवळच आहे, योएलच्या अगोदरचं. काढलं? 14 अध्याय. देवाचं वचन काय सांगत आहे आपल्याला? काढूया आपण वचन. तो प्रभू आपल्यामध्ये आहे आणि तो परमेश्वर आपल्याला प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. तो आपल्याला आनंदित करणारा देव आहे, तो आपल्याला आशीर्वादित करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या देवावर आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण भरोसा ठेवायचा आहे. हालेलुया. काढलं होशेचं पुस्तक. होशे 14 अध्याय. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याच्याकडे फिर, कारण तू आपल्या अन्यायाने पडला आहेस. तुम्ही आपल्या बरोबर वचन घेऊन यहोवाकडे फिरा. त्याला म्हणा तू अन्याय दूर कर, जे चांगले आहे त्याचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आपले ओठ वासरे असे अर्पू. देवाकडे बायबल सांगतं वचन घेऊन फिरा. काय घेऊन फिरा? वचन घेऊन फिरा. देवाला म्हणा की प्रभू तुम्हाला वचन दिले ना, मी तुझी परिस्थिती बदलेल, मी तुझं दुःख आनंदात बदलेल, मी तुझ्या चिंता दूर करेल. देवा तू मला वचन दिले ना, मी तुझे अश्रू पुसेल. वचन घेऊन देवाकडे फिरा. आणि जेव्हा वचन घेऊन आपण देवाकडे फिरतो तेव्हा
तो देव आम्हाला आशीर्वादित करतो. काय करतो? आशीर्वादित करतो. आशीर्वादित करतो. पण देवाचं वचन एखाद्या बी सारखं आहे. बायबल सांगते एका वचनामध्ये की देव आईपेक्षाही जास्त आमच्यावर प्रेम करतो. जन्म दिलेली आई तुला कदाचित विसरेल, पण मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. काल मी एक स्टोरी ऐकली, मला ती स्टोरी खूप आवडली. एक आईचं प्रेम कसं असते मी तुम्हाला सांगते. आईला कधीच वाटत नाही का आपलं लेकरू दुःखी असावं, त्रासात असावं, आजारात असावं. ती स्टोरी अशी होती, एक आई अशी होती का तिला एक डोळाच नव्हता, एकच डोळा ती पाहत होती, एक डोळा नव्हता तिला. आणि तिला एक लेकरू होतं, मुलगा होता एक तिला. आणि तो जेव्हा तिला मोठा झाला, त्याला शाळेत टाकावं लागलं, त्या मुलाला थोडं समजायला लागलं. तो त्याच्या आईला म्हणायचा, आई तुला एक डोळा नाहीये आणि त्यामुळं माझे सगळे मित्र मला हसतात. तुझी आई कशी दिसते, तुझ्या आईला डोळा नाही, तुझी आई कशी दिसते. तर तू माझ्या आई, त्याला तो म्हणायचं तिच्या आईला की माझ्या मित्रांसमोर तू येत जाऊ नको, माझ्या मित्रांसमोर तू, माझे मित्र मला हसतात. एक वेळेस काय झालं, हा जो मुलगा होता उपाशीच शाळेत निघून गेला. पण आईचा जीव कसा असतो ना, ती म्हटलं अरे माझा पोरगा आता काय खाईल, हा उपाशीच गेला शाळेत निघून. तिने काय केलं, डब्बा बिब्बा घेतला, बांधला डब्यात, भाकरी बिकरी टाकल्या, भाजी टाकली आणि शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर जेव्हा ह्या मुलांनी पाहिलं का अरे ही इथे पण आली, तू इतका ओरडला. तेव्हा तू मोठा झाला होता थोडाफार. आई तुला किती वेळ सांगितलं तू माझ्या शाळेत येऊ जाऊ नको, माझ्या मित्रांसमोर येत जाऊ नको, माझे मित्र मला हसतात, तुला कळत नाही का, असं म्हटलं. आणि मग काय झालं, शेवटी ती घरी निघून गेली. तो मोठा झाला होता, त्याला खूप वैताग आला की दुसरी लेकरं त्याला हसत होते, तुझ्या आईला डोळ्यात, तुझी आई बघ किती कशी दिसते, किती विद्रूप दिसते. त्याच्या आईला म्हटलं आई मला पैसा दे, आता मी कॉलेजमध्ये जातो शिकायला, मी शहरामध्ये जातो, आता मी थोडा लांब राहतो म्हणे तुझ्यापासून. आईने आपल्या बापाचं घर होतं ते गहाण ठेवलं, लेकराला पैसा दिला. कारण आई आपल्या लेकराची कधीही इच्छा पूर्ण करायसाठी असते. लक्षपूर्वक ऐका. आणि त्यानंतर तो मुलगा पैसा बिसा घेतो, शहरामध्ये जातो, कॉलेज करतो, कॉलेज झाल्यावर जॉब करतो, पण आईकडे लक्ष देत नाही, आईकडे तो येत नाही. त्याच्यानंतर त्याचं लग्न होतं, लेकरू होतं. आईला कोणीतरी निरोप देतं तुझ्या लेकराला आता मुलगा पण झालाय, लेकरू झाले, नात झाले तुला. त्या आईला एकदम खुश झाली. तिची एकच इच्छा होती की मी मरणा अगोदर माझ्या नातवंडाला मला पाहायचंय. आणि त्यानंतर तिला जेव्हा कळालं का तू कुठं राहतोय, काय राहतोय, म्हणते माझ्या नातवंडाला मी पाहून येते, माझी शेवटची इच्छा आहे का माझ्या नातवंडाला मला पाहायचंय, माझ्या नातवाला मला पाहायचंय. तिने सगळे काही घेतलं, नातवाला काय 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 लागतं ती खरेदी केलं आणि ती गावात त्या शहरामध्ये निघून गेली. त्याचा पत्ता, ऍड्रेस बिड्रेस सगळं काही तिला माहित होतं. गेल्यानंतर तिने दरवाजा वाजवला आणि तो दरवाजा तिच्या मुलांनी खोलला. ती म्हटलं आई तू इथं का आली, माझी बायको काय बोलेल, माझं लेकरू तुला बघून घाबरेल. म्हणते एकदाच मला त्या नातवाचं तोंड पाहू दे, एकदाच मी फक्त शेवटची आशा घेऊन किंवा शेवटची इच्छा घेऊन मी तुझ्याकडे आलेलो आहे. तर म्हणते नाही आई, मी माझ्या बायकोला सांगितलं की मला आईच नाही. आणि त्यानंतर ती बाई तिथून निघून गेली. काही दिवसानंतर या मुलाला अचानक गावाला जायची वेळ येते, काहीतरी प्रोग्राम असतो, तिथला सरपंच वगैरे असतो, त्या मुलाला ते घरी बोलवतो, म्हणजे त्याला आमंत्रण मिळालेलं असतं का तू या प्रोग्रामसाठी ये म्हणून. त्यानंतर काय होतं, तर प्रोग्राम वगैरे सगळं झालं, तो म्हणतो अरे या गावात आलोय तर आईला भेटून एकदा जातो. तो गेला, त्याच्या आईला भेटायला गेला. कार्यक्रम झाल्यानंतर बघतो तर लॉक लागलेला. त्याची आई त्या सावकाराचे पैसे कर्ज फेडत होती. तिने गहाण घर ठेवून त्या मुलाला पैसा दिलेला होता. आणि त्यानंतर त्याने बघितलं का अरे ह्याला तर लॉक आहे. तोडली. तर शेजाऱ्याला विचारलं की माझी आई कुठे गेली. ती म्हणते थांब तुला एक चिठ्ठी देते, तुला समजेल. आणि ती चिठ्ठी त्या मुलाच्या हातात ती बाई देते, शेजारी देते. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं,
माझ्या मुला, मी फक्त तुझ्यासाठी जगत होते. 2 वर्षाचा असताना तुझा ऍक्सिडेंट झाला, तुझा एक डोळा गेला आणि मी तुला डोळा दिला. का तर तू माझ्या डोळ्याने हे जग पाहावं. माझी इच्छा नव्हती की माझ्या लेकराला बिना डोळ्याचा राहावा, तो एकच डोळ्याने तो राहावा. त्या आईने त्या मुलाला डोळा दिला. काय दिला? स्वतःचा डोळा दिला. काय दिला? स्वतःचा डोळा दिला. 2 वर्षाचा असताना त्या लेकराला काही माहित नव्हतं, तो लहान होता, त्याचं ऑपरेशन झालं, त्या लेकराचा डोळा गेला होता, पण आईने स्वतःचा डोळा त्या लेकराला दिला आणि त्या लेकराला आईची लाज वाटायला लागली होती. लेकराला कोणाची लाज वाटायला लागली होती? आईची. आज मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, येशू आपल्या आईप्रमाणे आहे. येशूने स्वतःला आईची उपमा दिलेली आहे. प्रभू येशू म्हणतो की मी तुम्हाला आईप्रमाणे तुमचं सांत्वन करेल. आज येशू आमच्यासाठी जगामध्ये आला, त्याने आम्हाला मरण मिळावं नाही, सार्वकालिकाचं नरक मिळू नये म्हणून त्याने आमचं मरण स्वतःवर घेतलं. आम्हाला त्या जखमा होऊ नये किंवा आम्ही आजारपणामध्ये मरू नये म्हणून आमचे आजार त्यांनी स्वतःवर घेतले. आमचे श्राप तो त्याने स्वतःवर घेतला, तो श्रापित झाला आणि आमचे श्राप त्यांनी स्वतःवर घेतले. विचार करा, आमचं मरण त्यांनी स्वतःवर घेतलं आम्हाला जीवन मिळावं म्हणून. आईपेक्षा काय वेगळं प्रेम केलंय त्या प्रभूने. आईपेक्षा काय वेगळं प्रेम केलंय त्या प्रभूने. त्या प्रभूमध्ये आम्हाला आनंद नको करायला? म्हणून तो म्हणतोय की काही नाही जरी झालं तरी चालेल, मी देवाच्या ठाई आनंद करेल. काही नाही झालं तरी चालेल, माझ्या मनासारखं झालं नाही तरी चालेल, मी देवाच्या ठाई आनंद करेल. मी देवाच्या ठाई आनंद करेल, कारण त्या देवाचं प्रेम आम्ही ओळखलंय. त्या आईचं प्रेम आम्ही ओळखलंय. मला तुम्हाला सांगू द्या, जर प्रभू तुम्हाला येशू कळाला ना, एकच म्हणाल, काही नाही झालं तरी चालेल, मी देवाच्या ठाई आनंद करेल. मी येशूच्या ठाई आनंद करेल. तो आमची इच्छा पूर्ण करेल. तो येशू म्हटला की मी स्वतःला तुमच्यासाठी दिलेला आहे. तुमचं मरण मी स्वतःवर घेतलेलं आहे, तुमचे श्राप मी स्वतःवर घेतलेले आहे, तुमच्या जखमा स्वतःवर घेतलेल्या आहेत. मग त्यानंतर मी तुम्हाला सर्व काही देणार नाही का? त्यानंतर तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर मी देणार नाही का? वचन घेऊन देवाकडे फिरा. वचन घेऊन देवाकडे फिरा. एवढा परमेश्वराच्या ठाई आनंद करा. तो प्रभू आम्हाला सर्व काही द्यायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर आम्हाला सर्व काही द्यायला समर्थ आहे. संशय धरू नका. थोडा तरी संशय, बायबल सांगते तुम्ही संशय न धरता विश्वासाने तुम्ही माझ्याकडे जे मागाल ते तुमच्यासाठी होईल. संशय, बायबल सांगतं की ज्या वेळेस मोठा तुफानाचा वारा आला, प्रभू येशू त्या ठिकाणी नव्हता. तो प्रभूचे शिष्य होते, एका नाव्यामध्ये बसलेले. प्रभू येशूने स्वतः सांगितलं की मी प्रार्थनेला अलीकडे बसत आहे आणि तुम्ही काय करा, पलीकडे नावेमध्ये तुम्ही पलीकडे जा, पुढच्या किनाऱ्याला जा. बायबल मध्ये दिले की त्या होडीमध्ये असतानाच मोठा तुफानाचा वारा आला. ती होड अशी डगमगत होती की जवळ जवळ काय ती आता पाण्यामध्ये डुबतेच की काय. प्रभू येशू प्रार्थनेला तिथं बसलेला असताना प्रभूला कळालं की माझ्या शिष्यांवर मोठं संकट आलेलं आहे. आणि प्रभू येशू बायबल मध्ये दिलेलं आहे, काढूया आपण ते वचन. बायबल मध्ये दिलेलं आहे की त्यानंतर प्रभू येशू तिथे एकच होडी असल्यामुळे प्रभू येशू पाण्यावर चालत 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 आपल्या शिष्यांकडे आला. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे का त्या ठिकाणी कोण होतं. बायबल मध्ये दिले की ह्या शिष्यांना वाटलं की ह्या पाण्यावर कोण चालत आहे. यहोवा शुभवर्तमान 6वा अध्याय. यहोवा शुभवर्तमान. आपण ह्या वचनातून एक गोष्ट शिकणार आहोत की देवाच्या कोणत्याही वचनावर संशय घेऊ नका, कारण आमचा संशय जो आहे तो आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर कधी मिळू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. यहोवा शुभवर्तमान 6वा अध्याय काढूया आपण वचन. आणि 6वा अध्याय 16 वचन. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि ते तारवात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहूमात जाऊ लागले. इतक्यात अंधार पडला.
येशू त्यांच्या जवळ अजून आला नव्हता. म्हणा येशू त्यांच्या जवळ आला नव्हता. पुढचं वाचूया. मग मोठा वारा सुटल्यामुळे समुद्र खवळलेला होता. समुद्र काय झालेला होता? पुढे बघा. मग सुमारे 2.25 कोसवर वल्हून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावर चालताना तारवाजवळ येताना पाहिलं आणि ते भ्याले. येशू त्यांच्यासाठी समुद्रावर चालत आला, पण ते घाबरले येशूकडे पाहून. कारण येशू देवाचा पुत्र आहे, येशू परमेश्वराचा पुत्र आहे. अजूनही त्यांचा कुठेतरी विश्वास नव्हता की तो कसा कुठेही येऊ शकतो. येशूने पाहिलं की मोठं वादळ सुटलंय. येशूने पाहिलं की हे लोक काय होत आहेत की समुद्रामध्ये यांची नाव डुबायला चाललेली आहे. म्हणून प्रभू येशू स्वतः त्या समुद्रावर चालत त्या तारवाजवळ येताना त्यांनी पाहिले 20 वचन. परंतु तो त्यांना म्हणाला, मीच आहे, भिवू नका. कारण ते त्याला तारवात घेण्यास मान्य तेव्हा ते त्याला तारवास घेण्यास मान्य झाले आणि लागलेच ते तारू त्यांना जायचे होते तिथे किनाऱ्याला पोहोचले. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं जर वचन तुम्ही वाचलं तर येशूला त्यांच्याकडे येताना पाहिल्यावर पेत्र एक ठिकाणी म्हणत आहे की प्रभू तूच जर आहे तर मला पण तुझ्याजवळ काय कर, मला पण तुझ्याजवळ बोलव. आणि बायबलमध्ये दिले की त्यावेळेस पेत्र सुद्धा प्रभूकडे चालत येत असताना बायबलमध्ये असं दिले की तो येशूकडे पाहत होता तोपर्यंत त्याच्याकडे चालला. पण जेव्हा त्याने त्या वाऱ्या वादळाकडे पाहिलं तेव्हा तो पेत्र सुद्धा काय झाला, तो बुडू लागला. बायबलमध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारे प्रभू येशू त्या पेत्राला म्हटला, अरे तू संशय का आधारलास? जोपर्यंत आम्ही येशूकडे पाहू तोपर्यंत आमचं जीवन शांतीने भरलेलं राहील, आशीर्वादित असेल. जेव्हा वारं वादळाकडे आम्ही पाहू तेव्हा आमच्या जीवनामध्ये सर्व गडबड चालू होईल. काय चालू होईल? आमच्या जीवनामधले जे त्रासाकडे आम्हाला पाहायला शिकायचं नाहीये, आमच्या प्रॉब्लेमकडे आम्हाला पाहायचं नाहीये, आमच्या जीवनातल्या अडीअडचणी आमच्याकडे पाहायचं नाहीये. प्रभू येशूकडे पाहायला शिका, येशूकडे पाहायला. माझा विश्वास आहे की जेव्हा आम्ही येशूकडे पाहायला शिकू आमच्या जीवनामध्ये शांती असेल, आमच्या हृदयामध्ये आनंद असेल, आमच्या जीवनामध्ये एक आशा असेल की माझ्या जीवनामध्ये नक्कीच देव कार्य करेल. प्रेज लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये नक्कीच देव कार्य करेल. मी लाजवलं जाणार नाही. म्हणून स्तोत्रसंहिता 34 अध्यायामध्ये प्रभू परमेश्वरचं वचन काय सांगत आहे? काढूया आपण वचन. स्तोत्रसंहिता 34 अध्यायामध्ये 34 अध्याय आणि 6वं वचन. दिनाने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने ऐकले व त्यांना सर्व संकटातून त्यांनी तारले. प्रेज लॉर्ड. जेव्हा आम्ही आरोळी करतो तेव्हा परमेश्वर ऐकतो आणि सर्व संकटातून आम्हाला तारतो. प्रेज लॉर्ड. म्हणून संकटामध्ये आपण ज्यावेळेस जेव्हा आपण संकटात असतो देवाला म्हणा ना तुम्ही, प्रभू या संकटातून मला बाहेर काढ, येशू मला या त्रासातून बाहेर काढ. तो आईप्रमाणे आम्हाला संकटातून बाहेर काढायला सर्वदा आमच्या जवळ आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतो पुढच्या वचनामध्ये की परमेश्वरचा दूत त्याच्या भय धरणाऱ्या भोवती तळ देऊन राहतो, त्याला सोडवतो. 8वं, कारण परमेश्वर चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याचा आश्रय धरतो किंवा जी स्त्री त्याचा आश्रय धरते ती सुखी आहे. त्याचा आश्रय धरायला घ्या शिका, देवाचा आश्रय घ्यायला शिका. रोज तुम्ही एकटे जेव्हा असाल ना तेव्हा तुम्हाला प्रार्थना करायला वाटणार नाही, वचन वाचायला आवडणार नाही. कारण की एकटा असेल त्यावेळेस आम्हाला कंटाळा येतो, आम्हाला दुसऱ्या जगातले बाहेरचे विचार येतात, कोणीतरी आम्हाला हाक मारतं, काहीतरी आम्हाला काम आठवतं. म्हणून बायबल सांगतं की आम्हाला एकत्र यायचे. कारण जिथं एकी असते, मूठ असते, त्याची बळ खूप असतं, मोठी ताकद असते, है की नाही? पण एका बोटाने आपण डोंगर उचलू शकत नाही. उचलू शकतो का? काय उचलू शकतो का? पण जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा
म्हणून बायबल सांगतं की जेव्हा तुम्ही एकत्र येता प्रभू येशू तुमच्यामध्ये असतो. आमेन. कारण तो आमचा मस्तक आहे. काय आहे? मस्तक आहे. आणि आपण त्याचे अवयव आहोत. बायबल सांगतं की बंधूंचं एकत्र येणं किती मनोरम आणि किती चांगलं आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहोरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या तेलाप्रमाणे आहे. ते तेल जसं मस्तकावर ओतल्यावर ते दाढीवर येतं, हळूहळू कपड्यांवर येतं आणि मग किनाऱ्यापर्यंत पोचतं. असे आमचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. असे त्या ठिकाणी जीवन प्रभूने ठेवले, आशीर्वाद ठेवलेला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं वचन घेऊन देवाकडे यायला पाहिजे. देवाला सांगायचं, प्रभू तुम्हाला वचन दिलंय, आज माझ्या जीवनात काहीच नाहीये, पण मी तुझ्या वचनामध्ये आनंद करेन, मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवेन. तू माझ्या जीवनामध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की पेरणाऱ्याचा दाखला दिलेला आहे. कशाचा दाखला दिलाय? पेरणारा पेरणी करायला निघाला. कुठे निघाला तो? आणि पेरणी करता 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 काही कुठं पडले माहिती? खडकावर पडले, काही वाटेवर पडले, काही काट्या कुसणांमध्ये पडले, काही चांगल्या जमिनीमध्ये पडले. 4 प्रकारच्या जमिनीचे दाखवलं. किती? 4. वाटेवर, खडकावर, काटेकुसळे आणि चांगली जमीन. आज आपण बघूया त्या पेरणाऱ्याचा दाखला. आज जर आम्हाला हा पेरणाऱ्याचा दाखला जर कळाला तर आम्ही आमची जमीन पहिल्यांदा चांगली करू. कारण चांगल्या जमिनीमध्येच पीक येतं. जमिनीमध्ये जर चांगलं पीक यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या जमिनीची काय करतात? पहिले मशागत करतात किंवा नांगरणी करतात किंवा काय करतात? तिचे काटे कुसळे सगळे ते तिला व्यवस्थित करतात, एकदम फुसफुशीत करतात. आमची जमीन आज अंतःकरणाची जमीन आपल्याला सुपीक किंवा भुसभुशीत करायची शिकायची आपल्याला. ठीक आहे. म्हणून तारणाराचा दाखला आपण शिकूया. काढूया एका वचनामध्ये लूक शुभवर्तमान 8वा अध्याय. कारण जर आपल्याकडे देवाचं बी आहे तर विश्वास ठेवा ते वचन आपण कशा प्रकारे आपल्यामध्ये पेरायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हा तारणाराचा दाखला सांगितला. लूक शुभवर्तमान 8वा अध्याय. लूक शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 4थं वचन. आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता आणि गावगावचे लोक त्याच्या जवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला. कोण दाखला देऊन म्हणाला? प्रभू येशू. तो कोणता दाखला दिला बघा? पेरणारा आपले बी पेरायला निघाला. काय पेरायला निघाला? बी पेरायला. देवाचं वचन पण काय आहे? बी प्रमाणे आहे. पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि पेरीत असता काही बी वाटेवर पडले. कुठं पडले? वाटेवर. आणि मग ते तुडवले गेले. आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. काही खडकावर पडले, मग ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्याला ओलावा नव्हता. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काही काटेरी झाडांनी त्याच्याबरोबर वाढून ते गुदमरविले. 8वं. आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्याला 100 पट पीक आले. आणि तो मग मोठ्याने म्हणाला, ज्याला कान आहे तो ऐको. 4 प्रकारची जमीन दाखवली. वाटेवर, खडकावर, काटेकुसळांमध्ये आणि चांगल्या जमिनीमध्ये. आज जर हे पेरणारचा दाखला तुम्हाला जर कळाला ना, आमची जमीन पहिले आम्ही अंतकरण आम्ही सुपीक बनू. आमेन. काय बनू? सुपीक बनू. सुपीक बनू. आता आपण हे 4 प्रकारच्या प्रभूने आपल्याला याचं स्पष्टीकरण दिले. काय आहे 4 प्रकारचं? तर प्रभूला विचारलं की ह्या दाखल्याचा अर्थ काय आहे. तर प्रभूने त्याचं वचन, त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे. आपण 11 वचन वाचूया. हा दाखला आहे, बी हे देवाचं वचन आहे. बी काय आहे? देवाचं वचन आहे. आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो, त्याने विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून ते वचन काढून घेतो. बायबल सांगतं वाटेवर पेरलेलं म्हणजे सैतान येतो. कठीण जमिनीवर पेरलेलं. वाटेवर पेरलेलं म्हणजे कठीण. चालून चालून लोकांची ती वाट काय झालेली असते? कडक झालेली असते. कठीण जमीन जिथं विश्वास खूप कमजोर आहे, अविश्वास आहे कुठंतरी. वचन तर घेतोय पण कुठेतरी त्याचं जमीन अंतःकरण कठीण झालेलं आहे. आणि बायबल सांगतं की मग त्या कठीण जमिनीवर पेरलेला असला आणि वचन तर तिथे पेरले गेले, वाटेवर तर ते पेरलेलं आहे किंवा ते पडले वाटेवर. मग सैतान काय करतो? आणि ते वचन घेतो आणि निघून जातो. कठीण हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये देवाचं वचन कधी घेऊ नका.
विश्वास असल्याशिवाय देवाचं वचन कधी ग्रहण करू नका. मला विश्वास आहे, मी आनंद करेन. प्रेज लॉर्ड. दुसऱ्या वचनामध्ये आज काय दिलेलं आहे, अजून 13. आणि जे खडकावरचे जेव्हा ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नाही. काही काळ वेळापर्यंत विश्वास धरतात आणि परीक्षेच्या वेळेला ते बाजूला पडतात. खडकावर म्हणजे काय आहे की बघा, खडकावर थोडीशी माती असते आणि ते बी पडल्यावर काय होतं, पाऊस पडल्यावर त्याच्यात थोडंसं उगवतं, पण ते खडकावर मूळ नसतं. खाली खडक असलं, खडकाला मुळाला कुठं जागा नसते, आहे की नाही. आणि मग नंतर काय होतं, बायबलमध्ये दिलंय की नंतर मग ऊन आला, कडक ऊन पडला त्याच्यावर, तर ते काय होतं, सुकून जातं. बायबल सांगतं खडकावर जेव्हा पेरणं म्हणजे काय आहे की जेव्हा आम्ही वचन ऐकतो, विश्वास धरतो, आनंद करतो, पण परीक्षा आली तर आम्ही बाजूला पडतो. आमच्या जीवनात संकट आले, आमच्या मनासारखं नाही झालं. कित्येक लोक त्यांच्या मनासारखे न झाल्यामुळे ते काय झालेले आहेत, विश्वासातून खाली पडलेले आहेत, विश्वासातून निघून गेले. जाऊ दे, आले, मी प्रार्थना केली, विश्वास ठेवला, पण माझ्या मनासारखं काहीच नाही झालं, कशाला मी जाऊ प्रार्थनेला, असं म्हणतात. कशाला जाऊ मी प्रार्थनेला, कशाला मी देवाच्या उपस्थितीमध्ये बसू, कशाला मी देवाला गौरव देऊ, कशाला मी देवाची स्तुती करू, कशाला मी देवाची भक्ती करू. खडकावर सुरुवातीला खूप छान वाटतं, अरे वा, देव प्रार्थना ऐकतो, अरे ही प्रार्थना ऐकली, अरे खरंच येशू जिवंत आहे, अरे खरंच माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, खूप आनंदित असतात. पण जेव्हा काही असं मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या, मनासारखं काही घडलं नाही का लगेच मागे फिरतात, खडकावर पडलेलं असं. आता काटेकुसऱ्यांमध्ये पहिलं वाटेवर, नंतर खडकावर, नंतर कुठं आता काटेकुसरे आपल्यातून काढायचे बरं का, शिकायचं आपल्याला. काटेकुसऱ्यामध्ये जर पेरत असाल, तुम्ही वचन घेत असाल, तर ते कधीच तुमच्या जीवनात ते बी कधीच उगवणार. काटेकुसरे काय माहितीये का, राग, द्वेष, मत्सर, हेवा, निंदा, दोष लावणं, व्यर्थ बडबड, हे सुद्धा काटेकुसरे आहे. हे सुद्धा काटेकुसरे आहे. पुढे वचन बघा, काढूया 14. आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता पण काटेकुसरे आहेत. प्रेज द लॉर्ड. चिंता, धन, आयुष्यातली सुखे यांनी ते गुदमरून जातं आणि भरदार पीक देत नाही. आयुष्यातील सुख ज्या काट्यासारख्या गोष्टी आहेत, तुम्ही सर्व चिंता घेऊन देवाचं वचन ऐकत आहे, तुम्ही इतरांविषयी मनात राग धरून देवाचं वचन ऐकत आहे, तुम्ही तुमच्या मनामध्ये एक आनंदाने देवाचं वचन ऐकत नाही, सर्व कठीण ओझाने. मला कधी कधी फोन करतात प्रार्थना करायसाठी, ऐकलं तर ठीक आहे सिस्टर, प्रार्थना करून बघा, मला खूप त्रास होतोय, मी खूप आजारी, मरायला टेकलोय अगदी, बघा तुम्ही प्रार्थना करून तर बघा, जगलो तर जगलो, ऐकलं तर ऐकलं. ते विश्वासाने नाही म्हणत, तुम्ही प्रार्थना कराल मी बरंच होईल. एक लास्टचा पर्याय म्हणून म्हणतात, प्रार्थना करून बघा ना, झालं तर झालं, बघतो आता शेवटचा उपाय, प्रार्थना करून जगतो का मरतो, माझी काही इच्छा आहे ती पूर्ण होते की नाही, सगळं काही केलेलं आहे. म्हणजे तुम्ही प्रार्थना करत असताना पण तुम्हाला हा विश्वास नसतो का नाही होणारच, प्रार्थना करा हे होणारच, असा विश्वास ठेवू नये. आणि बायबल सांगते की इतर गोष्टींची चिंता असतात तुम्हाला, सगळं चुकी. काटे, समजा काटे काय त्याचा विचारच करा, तुमच्या मनात काहीतरी काटे भरून ठेवले आणि तुम्ही ते काय करता, वचन काय करता, ते एक्सेप्ट करता, स्वीकारता, ऐकता, ते वचन गुदमरतं ना. साधं सरळ वचन दिलेले, काट्यांमध्ये तुमचं कधी जमीन येईल का, त्याची वाढच होणार नाही, त्याची वाढ होणारच नाही, त्याची वाढ, ते गुदमरतं, मग तिथं फळ येत नाही वचनाद्वारे आपल्या जीवनात. पण बायबल सांगतं पुढचं बघा, लास्टचं, पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे आहे ते वचन ऐकून भल्या आणि चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतं आणि धीराने पीक देत असतं.
आमेन. अंतकरणात काय करतं? घट्ट धरून ठेवतं. मग त्याला वारा लागू दे, पाऊस लागू दे, त्याच्यावर काही पण पडू दे, घट्ट धरून ठेवायचं. म्हणा वचन घट्ट धरून ठेवणार. वचन घट्ट धरून ठेवणार. मी घट्ट धरून ठेवणार. मी घट्ट धरून ठेवणार. आणि धीराने धीराने पीक येणार. पीक येणार. मग बायबल सांगतं की मग 30 पट, 40 पट, 60 पट आणि 100 पट. आमेन, आमेन. आम्हाला 100 पट पीक मिळवायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हळूहळू आमच्या जीवनात आम्हाला फळ दिसत राहील, पीक दिसत राहील. 30 पट, 60 पट, नंतर 100 पट. आमेन, आमेन. आम्हाला आमची जमीन जी आहे ना सुपीक सुपीक करायची. हालेलुया. कठीणपणा दूर करायचंय, Yes. काटेकुसळे काढून टाकायचे. Yes. हो की नाही? Yes. काय करायचे? सुपीक करायचे. सुपीक सुपीक करायचे. झाल्याशिवाय पेरूच नका. एर्मियाच्या पुस्तक मध्ये दिलेलं आहे 4था अध्याय. काटेकुसळे काढून टाका, काट्याकुसळ्यामध्ये पेरू नका. एर्मियाचं पुस्तक काढा, त्याच्यामध्ये असं दिले 4था अध्याय मध्ये, काट्याकुसळ्यांमध्ये पेरू नका. देवाचं वचन हे बी आहे आणि ते आम्ही चांगल्या जमिनीमध्ये पेरायला आम्हाला शिकायचं आहे. प्रेज लॉर्ड. आज जर आमच्या जीवनात फळ नाहीये, आज जर आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीये, तर आम्ही ते बी घेऊन काटेकुसळ्यांमध्ये पेरलेले. मग काही लोक इतने दिन से तुम प्रार्थना में है और इतने दिन से प्रार्थना कर रहे और इतने दिन से प्रार्थना में जा रहे और फिर भी तुम्हारे जीवन में कुछ नहीं हो रहा है. अजून काहीच तुमच्या जीवनामध्ये फरक वाटत नाही. सुरुवातीला तर तुम्हाला देवाने बरं केलं, तुमची परिस्थिती बदलली, तुमचा दवाखाना बंद झाला, सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी प्रभूने तुमच्या मनासारख्या केल्या. पण नंतर जेव्हा झालं नाही, तेव्हा मग काय होतं? आपण देवापासून फिरतो किंवा काटेकुसळे उगवायला सुरुवात करतो. काटेकुसळे काय करायला सुरुवात करतो? हा. एर्मियाचं पुस्तक 4था अध्याय काढलं वचन आणि 3रं वचन. 4था अध्याय 3रं वचन. यहूद्यातल्या यरूशलेमातल्या मनुष्यास परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण जमीन नांगरत या, इथं प्रभू मध्ये येते म्हणजे आपण Yes, जमीन yes, नांगरत yes. आपला आत्मा नांगरते आपण. Praise the Lord. अंतकरणाची जमीन नांगरत. Yes, it does. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अंतकरणाची जमीन नांगरत आहोत. नांगरत आहोत, सुपीक करत आहोत, त्याला पीक यासाठी. आमेन. म्हणून मी म्हटलं, जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत येतो, देवाच्या उपस्थितीत बसतो, देवाचं वचन आम्ही ऐकतो, आमच्यातला जो कठीणपणा असतो ना तो कमी होतो, निघून जातो. आमच्यातले काटेकुसळे असतात ना दूर केले जातात. पण हातात आमच्या आहे, काटेकुसळे ठेवायची का फेकून द्यायची? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हातात कुणाचे आहेत? आमचे आहे. जमीन नांगराल तर पीक 100 पट. Yes. हा नियमच आहे पृथ्वीचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगलं पीक येण्यासाठी आम्हाला जमीन नांगरावीच लागते, तिला सुपीक करावंच लागते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, देव आपल्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनात सर्व काही करला. जरी काहीही असू द्या, पण मी प्रभूमध्ये आनंद करेन. आमेन. डोळे बंद करूया. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावात आजच्या वचनांसाठी धन्यवाद. आज आम्ही समजले प्रभू, काटेकुसळ्यांमध्ये पेरू नका. प्रभू आज तुझ्या या वचनांसाठी करोड धन्यवाद. आमचं हृदय, आमचं अंतकरण दे बाप्पा, तुझ्या वचनानेच तू सुपीक कर दे. आमच्या अंतकरणामध्ये सर्व कठीणपणा दूर कर, सर्व काटेकुसळे काढून टाक, सगळ्या चुकीच्या गोष्टी काढून टाक आणि आम्हाला फळ देणारा बनव प्रभू. आज जरी ते फळ आम्ही आमच्या डोळ्याने पाहत नाही, पण प्रभू तू आम्हाला तयार कर, तू आम्हाला तयार करत आहे. आम्ही धन्यवाद देतो. आजचा उपास प्रार्थना प्रभू तू आशीर्वाद देशील. आजच्या ह्या प्रार्थनेमध्ये परमेश्वरा तुझी उपस्थिती होती. आमच्या जीवनामध्ये दे बाप्पा, आम्ही तुझं गौरव केलं आणि तू ते पाहिलं प्रभू. तुझ्या लेकरांची भेट घे प्रभू, तुझ्या लेकरांना स्पर्श कर प्रभू, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे प्रभू, तुझ्या लेकरांवर तुझा दैवी हात ठेव प्रभू, तुझ्या लेकराची हर एक कमजोरी दूर कर प्रभू.
तुझ्या लेकरांचे अश्रू पुस प्रभू. Yes. तू आईप्रमाणे सांत्वन करणारा प्रभू. तू आईप्रमाणे तुझ्या लेकरांची काळजी घेणारा प्रभू आहे. हो देवा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू. तुझ्या लेकरांना आशीर्वाद, त्याच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण कर. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे बाप्पा. जे कॅन्सरने पिडलेत प्रभू, ओ ज्यांना परमेश्वरा, ओ दे बाप्पा, अनेक आजारांनी पिडलेले आहेत, त्यांना तू स्पर्श कर. माझ्या देवा, त्यांना परमेश्वरा तू पूर्ण बरं कर. त्यांना तुझं जीवन आम्ही स्वीकारतो. ज्यांना लेकरू नाही प्रभू, त्यांना लेकर दे प्रभू. कारण लेकराचा आशीर्वाद तुझ्यापासून आहे. बायबल सांगतं की लेकर हे देवाचं दान आहे, देवाचं प्रतिफळ आहे. आणि ज्यांना लेकर नाही, या वचनाद्वारे आम्ही त्यांच्या उदरात दे बाप्पा, आम्ही ते लेकर आम्ही लेकर स्वीकारतो. देवाचं दान त्यांच्या उदरात आम्ही स्वीकारतो. सर्व बांझपणाचा आत्मा येशूच्या नावात आम्ही नाश करतो. धन्यवाद येशू. सर्व रक्ताचा आजार येशूच्या नावात नाश करतो. सर्व शारीरिक व्याधी येशूच्या नावात नाश करतो. गरिबीचा आत्मा येशूच्या नावात नाश करतो. अविश्वास, कठीणपणा येशूच्या नावात आम्ही नाश करतो. तुझ्या लेकराची इच्छा पूर्ण कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला स्पर्श कर. 100 पट पीक येऊ दे तुझ्या लेकराच्या. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो आणि येशूच्याच नावात प्रार्थना करतो. बोलो येशू मसीह की जय. थँक यू जीसस.